नागपूर मेट्रोमध्ये अवघ्या 24 तासात नोकरी मिळवून देण्याचा खोटा दावा करून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। फिर्यादी प्रफुल्ल गंगाधर खोळे यांनी या संदर्भात बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। महाठगांनी मेट्रोच्या नावाने एक हुबेहूब बनावट वेबसाईट तयार केली होती, ज्यावर 24 तासात जॉब मिळेल असे आमिष दाखवण्यात आले होते। कोहळे यांनी तेथील एक QR कोड स्कॅन करून सुरुवातीला 690 रुपयांचे ट्रान्झॅक्शन केले, मात्र दुसऱ्या दिवशी त्यांना पुन्हा एक नवीन QR कोड पाठवून युनिफॉर्मसाठी 3000 रुपये भरण्यास सांगितले। नवीन पैशांची मागणी होताच कोहळे यांना संशय आला आणि आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ पोलिसात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे। यातील फिर्यादी श्री प्रफुल्ल गंगाधर खोळे यांनी आम्हाला एक तक्रार दिली की मेट्रोच्या नावाने एक वेबसाईट बनवण्यात आली, त्याच्यात 24 तासाच्या आतमध्ये तुम्हाला जॉब भेटेल आणि या अनुषंगाने त्यांनी एक फेक वेबसाईटवर एक QR कोड स्कॅन केला। त्या QR कोडमध्ये 690 रुपयाचं त्यांनी ट्रान्झॅक्शन केलं, पण काही लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना अजून एक QR कोड आला आणि त्यांना सांगण्यात आलं की याच्यात तुम्हाला ड्रेससाठी 3000 रुपये भरावे लागतील। तेव्हा त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पोलीस स्टेशन बजाजनगर येथे येऊन तक्रार दिल्याने त्या अनुषंगाने 316, 318, 4, 336 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 66C, 66D माहिती तंत्रज्ञान अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपास सुरू आहे।